नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? निबंध लेखन. उपयोजित लेखनचा हा निबंध लेखन आहे. तर चला बघूया यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे आणि निबंध कशाप्रमाणे आपण लिहिणार आहे किंवा त्यांची काय बातमी आहे जी आपल्यासाठी खूपच महत्त्वाची आहे ते आपण बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, निबंध लेखन. पहिलं काय निबंध लेखन. आता आपण यांची परिभाषा किंवा यांचा प्रकार पाहणार आहे, की कशाप्रमाणे यांचं लिखायचं आहे किंवा काय करायचं आहे. त्यांनी नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित प्रमाणे. कळलं? हो. बघा, निबंध का हिंदी गद्य साहित्य में बड़ा ही महत्वपूर्ण स्थान है. निबंध यांच्या हिंदी गद्य साहित्यामध्ये खूपच मोठा महत्वपूर्ण स्थान आलेलं आहे. यह गद्य लेखन की एक विशेष विधा है. हा गद्य लेखनातून एक विशेष विधा आहे. किसी भी विषय पर कुछ लिखने के लिए निबंध का ही सहारा लिया जाता है. कोणताही विषय पर काहीही लिहायचा बद्दल निबंध यांच्याही आपल्याला मदत घेणार आहेत. निबंध शब्द दो शब्दों से मिलकर बना है. निबंध शब्द हा दोन शब्दातून मिळून बनलेला आहे. त्यांना जसं निधन बंध काय आहे? निधन बंध. इसका अर्थ है भली प्रकार से बंधी हुई. यांचा अर्थ आहे भली प्रकारातून बनलेली आहेत. अर्थात वह रचना जो विचारपूर्वक कर्मबद्ध रूप से लिखी गई हो. अर्थात ते रचना जे विचारपूर्वक किंवा कर्मबद्ध रूपातून लिहिलेली आहे. निबंध के विविध प्रकार निम्नलिखित रूप में है. आणि निबंध यांच्या विविध प्रकार निम्नलिखित रूपातून दिलेले आहेत ते आता आपण पाहणार आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर आता आपण पहिला बघणार आहे वैचारिक निबंध. वैचारिक निबंध. निबंधचा खूपच प्रकार आहे आणि त्याबद्दलही तुम्हाला निबंध लिहायचं सुरुवात करायचं आहे. तर याप्रमाणे त्यांचा पहिले प्रकार आहे वैचारिक निबंध. तर चला बघून घ्या की वैचारिक निबंध कशाप्रमाणे करू शकता. चला. इस प्रकार के निबंधों में विचारों और तर्कों की प्रधानता रहती है. इसमें गंभीर विषयों पर विचार किया जाता है. या प्रकारातून निबंधातून विचार किंवा तर्क यांचा प्रधानता होऊन जात आहे. यासाठी गंभीर विषय किंवा विचार करून जात आहे. या संबंधी विभिन्न गंभीर विषय किंवा विचार करून जात आहे. दुसरा आहे तुमचा वर्णनात्मक निबंध. दुसरा कोणता आहे? वर्णनात्मक निबंध आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. इस प्रकार के निबंधों में किसी स्थान, त्योहार, प्रदर्शनी, प्राकृतिक दृश्यों, घटना या पर्यटन स्थलों का वर्णन किया जाता है. वर्णनात्मक निबंध कसा आहे? या प्रकारातून निबंध कोणताही स्थान किंवा कोणताही त्योहार किंवा प्रदर्शनी, प्राकृतिक दृश्य आणि घटना, पर्यटन स्थळ यांचा वर्णन करून जात आहे. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. या प्रकारातील म्हणजे वर्णनात्मक निबंध या प्रकारातील निबंधातून आपण कोणताही स्थान किंवा त्योहार किंवा कोणताही प्रदर्शनी, प्राकृतिक दृश्य, घटना यांच्या पर्यटन स्थळाचा वर्णन करून जात आहे. कळलं आता? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे तिसरा काय आहे तुमच्या? कल्पना प्रधान निबंध. तिसरा तुमचा काय आहे? कल्पना प्रधान निबंध. तर इस प्रकार के निबंधों में कल्पना के सहारे विचारों के पुल बांधे जाते हैं. हा जे कल्पना प्रधान निबंध आहे त्याबद्दल आपण या प्रकारचा निबंध बद्दल आपण कल्पना किंवा सहारेतून विचाराचा पूल बांधून जात आहे. या प्रकारातून निबंधातून कल्पना किंवा सहारेबद्दल विचार किंवा पूल बांधून जात आहे. चौथा आहे तुमचा चरित्रात्मक निबंध. काय आहे? चरित्रात्मक निबंध. इस प्रकार के निबंधों में किसी महान व्यक्ति का चरित्र का अंकन किया जाता है. या प्रकारातून ये प्रकार म्हणजे चरित्रात्मक निबंध मध्ये कोणताही महान व्यक्ती किंवा त्यांचं चरित्र किंवा त्यांचं अंकन करून जात आहे. उसके कार्य और बड़प्पन की विशेषताओं का संक्षेप वर्णन किया जाता है. त्यांचे कार्याची आणि त्यांच्या बडप्पनची विशेषता संक्षेप मध्ये करून जात आहे किंवा वर्णन करून जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा मी सांगितलेले आहे. आता आपण पाचवा बघणार आहे. जेव्हा तुम्हाला नाही कळणार तेव्हा तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. कळलं? हो. आता आपण पाचवा पाहणार आहे. तर चला बघून घ्या. पाचवा काय? आत्मकथात्मक निबंध. काय आहे? आत्मकथनात्मक निबंध आहे. तर या निबंध कशाप्रमाणे आपण करणार आहे बघून घ्या. इस प्रकार के निबंधों में प्रस्तुत विषय या प्रकारच्या निबंध में प्रस्तुत विषय वस्तु में खुद हूँ ऐसा मानकर उसके बारे में जानकारी देनी होती है.
आत्मकथनात्मक निबंध म्हणजे आपण स्वतःही त्यांची प्रस्तुती करत आहे आणि आपण स्वतःही आहे असं मानून आपल्याला जाणकारी द्यायची आहे. कळलं? पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. या प्रकारातून निबंधमध्ये आपली जी प्रस्तुती आहे, आपण स्वतः आहे हा बघून आपल्याला लिहायचं आहे किंवा त्यांची जानकारी आपल्याला द्यायचं आहे. कळलं की नाही? हो. निबंध लिखते समय ध्यान देने योग्य बातें. आपण जेव्हा निबंध लिहित आहे त्याबद्दल आपल्याला खूपच विशिष्ट बातें प्रमाणे आपल्याला करायचे आहे. ते कोणतं आहे? नीटप्रमाणे बघून घ्यायचं आणि ऐकून घ्यायचं आहे. बघा, जिसके विषय में हमें अधिक जानकारी हो जो विषय आसान लगे उसी विषय पर निबंध लिखना चाहिए. ज्यांच्या विषयावर आपल्याला अधिक जाणकारी भेटलेली आहे किंवा आपल्याकडे अधिक जाणकारी आहे, तो विषयाला आपल्याला आसान वाटते, त्यामध्ये आपल्याला ते निबंध लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. जसे निबंध मुख्य 3 भागों में लिखना चाहिए. निबंध हा मुख्य 3 भागातून आपल्याला लिहायचा आहे. किती भागातून? 3 भागातून आपल्याला लिहायचा आहे. पहिला प्रारंभ या प्रस्तावना या भूमिका. पहिला त्यांची सुरुवात कसं करते? प्रारंभ किंवा प्रस्तावना किंवा भूमिका. दूसरा मध्य या प्रसार या विषय प्रतिपादन या विषय व्याख्या. मध्य किंवा प्रसार किंवा विषय किंवा प्रतिपादन आणि विश्व व्याख्या. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. मध्य या प्रसार किंवा विषय प्रतिपादन किंवा विश्व व्याख्या. आणि तिसरा जे तुमचा आहे अंत अथवा उपसंहार. तिसरा काय आहे? अंत किंवा उपसंहार. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे निबंध यांचा प्रभाव किंवा त्यांचे प्रकार कशाप्रमाणे आपण करत आहे. बघा, निबंध का प्रारंभ आकर्षक, सहज, संक्षिप्त और केवल एक परिच्छेद में होना चाहिए. निबंध यांचा प्रारंभ म्हणजे सुरुवात. निबंध यांच्या सुरुवात आकर्षक, सहज, संक्षिप्त आणि केवळ एकही परिच्छेद मध्ये होणार पाहिजे. प्रारंभ के अंत में किसी महापुरुष के कथन, कविता या सामान्य सत्य से करना चाहिए जिससे पढ़ने वाला प्रेरित हो. जेव्हा त्यांच्या सुरुवात, निबंध यांची सुरुवात जेव्हा आपण करत आहे त्यांच्या अंतमध्ये कोणताही महान पुरुष त्यांचं कथन किंवा त्यांची कविता किंवा त्यांच्या सामान्य सत्य होऊन जाणार आहे, त्यामध्ये जे वाचणारा व्यक्ती आहे ते खूपच प्रसिद्ध होते आणि खूपच प्रेरित होऊन जात आहे. आता आपण बघणार, बघा, विषय विस्तार 3 परिच्छेदों में होना चाहिए आणि त्यांच्या जे विस्तार आहे आपल्याला 3 परिच्छेद मध्ये करणार आहेत. निबंध का अंत या उपसंहार अलग परिच्छेद में होना चाहिए. निबंध त्यांचा अंत किंवा उपसंहार आपल्याला वेगळे परिच्छेद मध्ये करायचा आहे. निबंध की भाषा सरल और शुद्ध होनी चाहिए. निबंध यांची भाषा खूपच शुद्ध किंवा सरल होणार पाहिजे. निबंध में व्याकरण की गलतियां नहीं होनी चाहिए. निबंध मध्ये व्याकरण यांची गलती आपल्याला नाही करायचं आहे. निबंध में कोई बात बार बार नहीं लिखनी चाहिए. निबंध मध्ये आपली जी बातमी आहे ते पुन्हा पुन्हा नाही लिहायचं आहे. निबंध में मुहावरे तथा कहावते का यथायोग्य उपयोग करना चाहिए. निबंध म्हणजे त्यांचं मुहावरे, त्यांचं कथा यांचा योग्य उपयोग करून पाहिजे. निबंध की भाषा में प्रभाव तथा विचारों में नवीनता होनी चाहिए. निबंध या भाषातून तुम्हाला प्रभाव किंवा त्यांच्या विचारांमध्ये तुम्हाला नवीनता उत्पन्न करून पाहिजे आहे. कळत आहे की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. आता मी इथे तुम्हाला एक निबंध दिलेली आहे, ते नमुना पत्र सारखा. तर मी वाचन घेणार आहे, तर तुम्ही बघून घ्या कशाप्रमाणे तुम्हाला निबंध लिहायचा आहे. तर याचा निबंधचा शीर्षक काय आहे किंवा विषय काय आहे? सेल्फी सही है या गलत. सेल्फी म्हणजे जे आपण चित्र काढतात ते सही आहे किंवा गलत त्यांच्यावर तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला मी एक सांगू, असं तुमचा कोणताही निबंध येताना त्याप्रमाणे तुम्ही हे बघून घ्या की दोघंही तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण की एका सिक्काचा 2 पहलू होते, एक चांगला आणि एक वाईट. तर याप्रमाणे हा बघून तुम्हाला लिहायचं आहे. तर चला बघून घ्या. सेल्फी यानी स्वयं ही स्वयं का चित्र खींचना. सेल्फी म्हणजे काय? स्वतःही स्वतःचा चित्र काढणाऱ्या. सेल्फी आज के परिवर्तनशील समाज को फॅशन रूपी खिलौना आहे. सेल्फी आजचा परिवर्तनशील समाजामध्ये फॅशन रूपी खिलौना आहेत. सेल्फी स्मार्टफोन की तकनीकी की देन है. आणि जे सेल्फी आहेत तुमच्या स्मार्टफोन यांची तकनीकीचे देण आहे. जिसमें लगे कैमरे की अहम भूमिका होती है. त्याच्यामध्ये जे कॅमेरे आहेत त्यांची अहम भूमिका होऊन जात आहे. अगर स्मार्टफोन है तभी सेल्फी ली जा सकती. आता तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तरी तुम्ही त्यांच्या आपला सेल्फी घेत होता. आज हमारे देश में आजादी 125 करोड़ के ऊपर है. आज आमचे जे देश आहे त्याच्यामध्ये आबादी आहे म्हणजे लोक जे आहेत ते 125 करोड आहे.
और मोबाइल का इस्तेमाल करने वाली संख्या 105 आणि त्यामध्ये मोबाइलचा वापर करणारा व्यक्ति किती आहे 105 करोड़ ते ऊपर आहे। ऐसा लग रहा है कि कुछ दिनों के बाद मोबाइल की संख्या लोगों से अधिक हो जाएगी। मला असं वाटत आहे की काही दिवस नंतर मोबाइलची जी संख्या आहे ते मनुष्यपेक्षा जास्त होणार आहे। इस तरह सेल्फी निकालने वालों की संख्या में भी आहिस्ता आहिस्ता वृद्धि होने लगी है आणि याबद्दल ही जे सेल्फी काढत आहे त्यांच्यावर जे लोक आहेत त्यांची वृद्धि आहिस्ता आहिस्ता वाढून जाणार आहे। हमारे देश में तो सेल्फी निकालना एक फॅशन हो गया। आमच्या देशासाठी सेल्फी काढायचा एक फॅशन झालेला आहे। आमच्या देशासाठी सेल्फी आपण जे काढत आहे ते एक फॅशन झालेला आहे। बघा, अब प्रश्न ये है कि क्या सेल्फी निकालना सही है या गलत। आता तुमच्या समोर एक प्रश्न आलेला आहे की सेल्फी काढत जे आहे ते सही आहे की गलत। तो लोगों की मानसिकता पर ही निर्भर करता है आणि हा लोकांची मानसिकतावर भी निर्भर करून जाता है। जिथे देखो वो रास्ते में कहीं भी खड़े रहकर अपना सेल्फी निकालता है। आपण कोणाला पण पाहते तर आपण काय पाहते की कोणी पण रस्त्यावर उभे राहून किंवा तिथे बसून आपला सेल्फी काढत आहे। खुद को स्मार्ट दिखाने के लिए वो अपने बालों को संवारते आणि स्वतःला स्मार्ट दाखवण्यासाठी ते आपला केशाला संवारत आहे। उसे इस बात की बिल्कुल भी अंदाजा नहीं कि वो रास्ते में बीच में खड़ा है आणि त्यांना असं कोणताही अंदाजा नाहीये की ते रस्त्यावर मार्गावर बीचातून माध्यमातून उभे आहेत और वहां से आने जाने वाले लोग उसके कारण तकलीफ होगी आणि जे तिथून जाणे आणारे लोग आहेत त्यांना तकलीफ होत आहे। त्यानंतर भी त्यांना काही फरक होऊन नाही। बड़े शान से वो अपने एक हाथ को फैलाकर मोबाइल को पकड़कर वो 3-4 सेल्फी तो निकाल ही लेता है। खूपच शाणा तरीक्याने त्याने काय केले आहे आपल्या हातावर मोबाइल फैलाऊन आणि पकडून 3-4 सेल्फी घेत आहे। कॉलेज जाने वाली आज ही हमारी युवा पीढ़ी के बारे में सभी परिचित है। जेव्हा आज जे लोग कॉलेज जात आहे त्यांची जी युवा पिढी आहे आपली जी युवा पिढी आहे त्यांच्या बारे खूपच लोक परिचित आहे। उनमें तो सेल्फी निकालने की होड़ सी लगती है। त्यांना तो सेल्फी काढायची होड़ लागलेली आहे। पढ़ाई के नाम पर कुछ नहीं, सिर्फ सेल्फी सेल्फी और सेल्फी। पढ़ाई म्हणजे वाचनच्या नावावर काही पण नाही, फक्त सेल्फी 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 हाच आहे। इसके अलावा उन्हें कुछ नहीं सुचता, याबद्दल त्यांना काहीही सुचत नाही आहे। बघा, हा सेल्फी जरूर निकाली जाएगी परंतु सेल्फी जरूर स्वतः निकाले जाणार आहे जब उसकी सचमुच आवश्यकता है। जैसे ही तत्काल किसी को अपनी फोटो भेजनी है, जसं त्यांच्या सचमुच तुम्हाला आवश्यकता है, जैसे तत्काल तुम्हाला कोणाला अपना फोटो भेजायचा है तो फोटो निकालो है, या फिर कुछ अच्छा प्रसंग हो तो अपने बहुत सी अच्छी ड्रेस पहन रखी है, ऐसे में सेल्फी निकालने का हक तो बनता है। याबद्दल त्याने सांगितले आहे की तुम्हाला कोणाला फोटो पाठवायचा आहे किंतु कोणताही चांगला प्रसंग आहे किंवा तुम्ही चांगला ड्रेस घातलेला आहे त्याबद्दल तुम्ही सेल्फी काढणार आहे ते खूपच चांगला आहे। सेल्फी की सनक में लोग समय जगह और समय तक को भूल गए हैं। सेल्फी यांच्या सनकमध्ये लोक आपला जागा किंवा आपला समय वेळ हा सगळं विसरलेले जात आहे। वे चलती ट्रेनों, पहाड़ों और ऊंची चोटियों, गगन चुंबती इमारतों व अन्य जोखिम भरे स्थानों पर स्वयं को कैमरे में कैद करने लगते हैं। ते इतकं हे झालेलं आहे की त्यांना चालती ट्रेनवर किंवा पहाडावर उंची उंची चोटीवर गगन चुंबते इमारतावर आपला जाण जोखीम जाणार या स्थानावर ते आपला कॅमेरा कैद करून आहेत किंवा आपल्या स्वयंचे चित्र कैद करत आहे। जिस कारण आए दिन सेल्फी मौत के कारण बनती जा रही है आणि त्याबद्दल आए दिन जे सेल्फी आहे ते मौत का कारण बनून जाता है। सेल्फी के शौक से सेल्फिशन का पैदा कर दिया जाता है आणि सेल्फी यांचा शोधामध्ये सेल्फिशन असं पैदा करून जात आहे। कळत आहे की नाही? हो। पहले हम एक दूसरे के दिलों के और विचार करीब होते थे। पहिला आम्ही एक दूसऱ्याचं दिलाचं करीब किंवा खूपच विचार प्रयत्न करत होते, मगर अब तो लोग महज एक दूसरे को चेहरे के करीब होने लगे हैं। परंतु आज जे लोक आहेत जे एकमेकाशी खूप फक्त चेहऱ्याचं करीब होऊन जात आहे। कळलं? हो। बघा, आता आपण पाहणार आहे की समाचार पत्र में प्रसिद्ध खबर इसी प्रकार की थी। समाचार पत्र मध्ये तुम्ही पाहणार का हा खबर खूपच प्रसिद्ध आहे। नाव में बैठकर कुछ छात्र मौज मस्ती कर रहे नौका विहार के लिए गए थे। नावावर बसून खूपच जे विद्यार्थी आहेत ते नौका विहार मध्ये गेलेले होते। सेल्फी का शौक और उसका क्रेज उनकी जिंदगी पर इस कदर भारी पड़ा कि चक्कर के में 7 लोगों की डूबकर मौत हो गई आणि सेल्फी यांचा शौक त्यांच्याबद्दल असं क्रेज झालेला होता की त्याबद्दल हा 7 जणांचा जो लोक होते ते डुबून मृत्यू झाली होती त्यांच्या।
इस बात से इनकार नहीं किया जा सकता आणि या बात में आपण इनकार नहीं करू शकतो. सेल्फी के चक्कर में कभी-कभी हमें इसकी बहुत बड़ी कीमत भी चुकानी पडती. सेल्फीबद्दल आपल्याला कधी-कधी यांच्या खूपच मोठ्या किंमत चुकायचा पडणार आहे, जिसके हमें अंदाजा भी नहीं आणि ज्यांचा आपल्याला अंदाजा पण नाही आहे. युवाओं में इसका क्रेज कुछ ज़्यादा है, तो जब जानलेवा साबित हो रहा है आणि युवामध्ये यांचा क्रेज ज़्यादा झालेला आहे, ते जानलेवा साबित होऊन जात आहे. मुंबई पुलिस ने शहर के लगभग दर्जन भर से अधिक स्थानों को नो सेल्फी घोषित किया है. मुंबई पोलीस या शहरातून लगभग दर्जन अधिक स्थान असे आहेत जे सेल्फीसाठी मनाई केलेले आहे किंवा घोषित केलेले आहे. बांद्रा इलाके में समुद्र के किनारे पर सेल्फी लेते समय 3 युवतियों के डूबने की मौत हो गई. बांद्रा इलाक्यातून समुद्राच्या किनारे सेल्फी घेताना 3 युवती आहेत त्यांचा डुबून मौत झालेली आहेत. अब तक की प्राप्त सूचनाओं के आधार पर हमारे देश में अब तक सेल्फी लेने के कारण 40 से अधिक लोगों की मृत्यू हो गई है. आतापासून जे सूचना प्राप्त झालेली आहे त्याच्याबद्दल सेल्फी घेणाऱ्या 40 से अधिक लोकांची मृत्यू झालेली आहे. कळलं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकायचा प्रयत्न केलेला आहे, की निबंध कसं प्रमाणे करायचा आहे. तुम्हाला मी इथे गृहपाठ दिलेले आहे. तर 2 गृहपाठ दिलेले आहेत. तुम्हाला घरी बसून लिहायचं आहे. पहिला आहे मेरा प्रिय नेता आणि यदि मैं पक्षी होता तो. तर याप्रमाणे इथे 2 तुम्हाला गृहपाठ दिलेले आहे. घरी बसून तुम्हाला लिहायचं आहे. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की कशाप्रमाणे आपण निबंध लिहायचा आहे आणि त्यांचे प्रकार पाहिले आणि त्यांचं लिहिणारा आपल्याला कोणकोणती महत्त्वाची गोष्टी आहेत ते पण आपण बघितले. तुम्हाला मी 2 गृहपाठ दिलेले आहेत. तुम्ही घरी बसून त्यांचा लिहायचा आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.